नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 जून पासून शेतीमध्ये एआयचा वापर वाढणार आहे. आता एआय म्हणजे काय? जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल नसेल तरी पण एकदा सांगतो की एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे यांत्रिक बुद्धी थोडक्यात. जसं आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी विचारतो, तो त्याच्यावर विचार करून त्याचं उत्तर देत असतो, तशी एक यांत्रिक बुद्धी आहे. आणि या यांत्रिक बुद्धीचा वापर आता शेतीमध्ये होणार आहे. म्हणजे जवळपास ऊसासाठी तर झालेला आहे, बारामतीमध्ये याचा प्रयोग सुद्धा झालेला आहे. आणि एआयच्या माध्यमातून त्या ऊसानं सर्व माहिती पुरवलेली आहे की त्या ऊसाला पाण्याची गरज किती आहे, त्याला कोणत्या खतांच्या मात्रांची गरज आहे, मग तिथली माती कशी आहे, अशा सर्व गोष्टी या एआयच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. आता प्रश्न एक उरतो शेतकरी मित्रांनो, की जरी एआयचा वापर शेतीमध्ये वाढला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल का, किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळेल का, किंवा एकंदरीत शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल का, किंवा शेतकऱ्यांची शेती ही सुधारित होईल का? कारण यासाठी महत्वाच्या गोष्टी असतात, ज्या काही सरकारच्या योजना असतात, या योजना ज्या प्रमाणात राबवल्या जातात त्या शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात का, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. आता या एआयच्या माध्यमातून अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती असेल, किंवा नवनवीन रोग असतील, किडींचा प्रादुर्भाव असेल, पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल, किंवा वेळेत तज्ञांचा सल्ला न मिळणे, अशा बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असतात. आता आशयाची एक बातमी आज सकाळच्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे आणि त्याचबद्दल आपण बोलणार आहोत की खरंच एआयचा वापर वाढला म्हणजे शेतीमध्ये सुधारणा होणार आहे का आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे का? आता यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत की शेतकरी मित्रांनो, सरकार जरी विविध योजना राबवत असलं तरी त्या योजनांचा जो काही उपयोग व्हायचा आहे तो शेतकऱ्यापर्यंत किती टक्के होतोय, किती प्रमाणात होतोय, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता शेतकऱ्यांना शासनाच्या महाडीबीटीच्या सुद्धा योजना असतात. आता महाडीबीटीच्या योजनामध्ये खरंच त्या शेतकऱ्यांना किती लाभ होतो, किंवा त्या योजना खरंच किती प्रमाणात राबवल्या जातात, हा खरा प्रश्न आहे. आज महाडीबीटीवर लाखोच्या वर अर्ज पडून आहेत. आणखीही त्या महाडीबीटीच्या योजनांचा लकी ड्रॉ नाही, लकी ड्रॉ बंद केला असं शासन म्हणतंय. मग आता जे अगोदर अर्ज करतील त्यांना प्राधान्य असं सुद्धा म्हणलं जाते. मग अगोदरचे जे अर्ज आहेत, या शेतकऱ्यांना ज्यांनी अगोदर अर्ज केलाय त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं सुद्धा म्हटलं जाते. मात्र या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत, हे खरं वास्तव आहे. शासनानं कितीही योजना आणल्या, एआय आणलं काय किंवा कोणतंही तंत्रज्ञान आणलं काय, आता एआयची 500 कोटी रुपयांची सुद्धा तरतूद शासनानं अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. मात्र त्याचा उपयोग खरा शेतकऱ्यांना होतोय का, हा महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी असतात त्या अडचणीमध्ये महत्वाची अडचण आहे शासनाचे धोरण. कारण ज्या वेळेस शेतकऱ्यांचा नेमका शेतीमालाचे चांगले भाव वाढण्याचा प्रयत्न होतो, मग तिथं कुठंतरी शेतकऱ्यांची अडवणूक केल्या जाते, निर्यात बंदी केली जाते, किंवा शेतकऱ्यांचा जो काही व्यापारी स्टॉक माल करत असतात त्याच्यावर बंदी आणली जाते. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव वाढायला लागले की शासन त्यावर काहीतरी निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतं. मग अशा कितीही योजना जरी राबवल्या तरी शेतकऱ्याच्या शेतीमध्ये बदल होतील असं मला तरी वाटत नाही. कारण शेतकऱ्याला खरी गरज आहे की शेतकऱ्यांच्या मालावरील निर्बंध उठवणं. मग शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा पुरवल्या जातात, अवजारांच्या योजना असतील, ठिबक सिंचनाच्या योजना असतील, यांत्रिकीकरणाच्या योजना असतील, यांचा पुरेपूर तेवढा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांना गरज असते त्यावेळेस त्या योजना त्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना तेवढा त्याचा उपयोग तर होतच नाही. पण खरी गरज आहे, शेतकरी मेहनत कितीही करू शकतो, कारण शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतात, नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला तर सरकारही रोखू शकत नाही किंवा शेतकरी रोखू शकत नाही, ती नैसर्गिक आपत्ती आहे. मात्र त्यावरही मात करण्याची ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आहे. खरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांचं जो काही शेतीमालाचं उत्पादन होतं आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांचा माल येतो त्यावेळेस भाव हे उतरलेले असतात, भाव वाढत नाहीत, त्यावर सरकारचे निर्बंध असतात. हाच खरा प्रश्न आहे असं मला तरी वाटतंय. आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी विस्तारित प्रणाली करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितले जाते. यामध्ये प्रमुख बाबीवर म्हणजे एआयच्या माध्यमातून सल्ला दिला जाणार आहे की रोग किडीच्या नियंत्रणासाठी कोणती औषधे फवारायची यावर माहिती,
कोणत्या पिकांना कोणत्या वेळी किती पाणी द्यायचे यावर सल्ला मिळणार आहे. पीक निहाय कोणकोणत्या खतांचा डोस किती प्रमाणात द्यावा हा सुद्धा सल्ला दिला जाणार आहे. हवामान बदलाची माहिती देऊन त्यावेळी काय खबरदारी घ्यायची यावर सुद्धा या माध्यमातून यायच्या माहिती दिल्या जाणार आहे. आता हे जरी खरं असलं तर त्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना ही जे काही अडचणी असतील कोणत्या बी असतील, मग त्या बी बियाण्याच्या असतील खतांच्या असतील, तर यामध्ये बी बियाण्याचे भाव वाढत राहतात, खतांचे भाव वाढत राहतात, मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव वाढत नाही. हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. शासन जरी म्हणत असलं की शेतकऱ्यांच्या शेतीचा जो काही उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च कमी करायचा आहे, तर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जे काही खतांचे बी बियाण्याचे वाढत चाललेले भाव आहेत हे अगोदर कमी करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा जो काही भाव पडत आहे, आज तुम्ही बघत असताल सोयाबीन 10 वर्षापूर्वी काय होतं आणि आज काय होतं, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढत नाही. मग इतर जे काही भाव आहेत मग कोणते असतील, डिझेल असेल, पेट्रोल असेल, सोन्याचे भाव असतील, इतर प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत आहेत. ठिबक संच असेल, स्प्रिंकलर असेल, या सर्व गोष्टींचे भाव वाढत आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव वाढत नाहीत. मग जर शेतीमालाचे भाव वाढत नसतील तर मग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कितीही कमी केला, जर मालाचेच भाव वाढले नाही तर शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढणार हा खरा प्रश्न आहे. आता त्यामध्ये एक शेतकऱ्यांसाठी केंद्राची विस्तार प्रणाली सुद्धा आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागातील शेतकऱ्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत अडचणीत जे काही प्रश्न विचारता येतील त्या यायला त्या प्रश्नाची उत्तर त्या शेतकऱ्यांच्या भाषेत मिळणार आहेत. हे सगळं खरं असलं तर कुठंही कोणताही प्रश्न जरी म्हणलं तर तो येऊन ठेपतो शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावावर. कारण जोपर्यंत शेतीमालाचे भाव वाढत नाहीत, आता महत्वाचं एक सांगू का मी माझ्या भाषेत, की शेतकरी कितीही मेहनत करायला तयार आहे. तुम्हाला सांगतो, जर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला ना तर ह्या जे काही पीक विमा असेल याची सुद्धा शेतकरी वाट पाहणार नाही, किंवा शेतकऱ्यांचे जे काही खत बी बियाणे याचे भाव वाढत आहे याचा सुद्धा शेतकरी विचार करणार नाही. कारण शेतीमालाला जर भाव असला तर समजा एखाद्या शेतकऱ्याला एका एकर मध्ये 6 क्विंटल सोयाबीन होत असेल आणि सोयाबीनचा भाव 10 ते 15 हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान राहत असेल, तर तो शेतकरी शेतामध्ये इतकी मेहनत करायला तयार आहे की तो पीक विम्याची वाट पाहणार नाही, त्या खताचे भाव वाढलेत का त्याचा विचार करणार नाही, किंवा बियाण्याचा खर्च वाढलाय का याचा सुद्धा विचार करणार नाही. कारण त्याला जर भाव मिळत असेल तर तो चांगली मेहनत करील, चांगलं उत्पादन काढील. मग एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्तीमध्ये जरी त्याचं नुकसान होत असेल तर तो 100% वाचवण्याचा प्रयत्न करेल. मग त्याचं माध्यम त्याच्या पद्धतीने वेगवेगळं असू शकतं, त्या माध्यमातून तो वाचवण्याचा प्रयत्न करेल. मग अतिवृष्टी होत असेल तर तो शेतामध्ये बांध बंदिस्ती करील, शेतात पाणी साठ होत असेल तर तो पाणी काढून देण्याचा प्रयत्न करील. मात्र त्याच्या शेतीमालाला भाव मिळणं गरजेचं आहे. मग ते पीक कोणतंही असो, नुसतं सोयाबीनच नाही, कापूस असो, उडीद असो, मूग असो, तूर असो, कोणतं ऊस असो, कोणतंही पीक असलं तरी शेतकरी त्याची मेहनत घ्यायला तयार आहे. मात्र शासनाची जी काही धोरणं आहेत या धोरणांचा जो काही परिणाम शेतकऱ्यावर होतो तोच महत्वाचा आहे. कारण शेतकऱ्याला गरज आहे फक्त शेतीमालाच्या भावाची. मग त्यामध्ये AI आणलं काय, किंवा कोणत्या योजना आणल्या काय, आणि शेततळे आणले काय, किंवा MRGच्या विहिरी आणल्या काय, त्यामध्ये होणारे घोटाळे भानगडी याच्यातूनच शेतकऱ्याला खरं म्हणजे समाधान मिळत नाही. शेतकऱ्यांचं समाधान फक्त शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव पाहिजेत त्यामध्येच आहे. आता मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.